शिवरायांच्या समाधीचा शोध आणि शिवजयंती लोकमान्य टिळकांनी सुरू केल्याचा दावा सरसंघचालक मोहन भागवतांनी केलाय। सरसंघचालकांनी केलेला दावा खोटा असल्याचा आरोप होऊ लागलाय। महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधली असून त्यांनीच पहिली शिवजयंती पुण्यात साजरी केल्याचं इतिहासकारांनी सांगितलंय। शिवाजी महाराज इथेच होऊन गेले, इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीने स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं, रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी ते सगळं शोधून काढलं वगैरे वगैरे। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधल्याचा दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्यानं मोठा वाद निर्माण झालाय। सरसंघचालक खोटा इतिहास सांगत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। महात्मा फुलेंनी शिवरायांच्या समाधीचा शोध लावलाच, शिवाय 19 फेब्रुवारी 1869 रोजी पुण्यात पहिली शिवजयंती साजरी केल्याचं संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय। इतिहास संशोधकांनीही सरसंघचालकांचा तो दावा फेटाळून लावलाय। महात्मा फुले रायगडावरून पुण्यात आले आणि हिराबाग मध्ये 19 फेब्रुवारी 1869 रोजी पहिली शिवजयंती साजरी केली। मोहन भागवत आरएसएसच्या माध्यमातून किंवा आरएसएसची मंडळी वेगळ्या वेगळ्या कथा कादंबऱ्या नाटकाच्या माध्यमातून खोटा इतिहास पसरवतात, चुकीचा इतिहास पसरवतात आणि ह्यांचीच लोक खोटा इतिहास मांडण्यामध्ये पुढे आहेत। महात्मा फुलेंनीच शिवाजी महाराजांचा रायगडावरून आल्यानंतर एक मोठा प्रदीर्घ पोवाडा लिहिला, तो प्रकाशित केला आणि त्यानंतर महात्मा फुलेंनीच शिवाजी महाराजांच्या रायगडच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची चळवळ सुरू केलेली होती। याचा अभ्यास हे विधान करायच्या अगोदर भागवत सरांनी करायला पाहिजे। महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधून काढली, हा इतिहास कुणालाही पुसता येणार नाही असा टोला भुजबळांनी लगावला। छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची जी आहे समाधी ही महात्मा ज्योतिराव फुले यांनीच शोधून काढली, हा इतिहास कुणालाही बदलता येणार नाही। देवेंद्र फडणवीसांनी या वादावर कोणतंही भाष्य करणं टाळलंय। मी कोणाचंही स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही। मी कोणाचंही स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही। इतिहासापासून प्रेरणा घेतली जाते, पण गेल्या काही वर्षांपासून चुकीचा इतिहास सांगण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे असं दुर्दैवानं म्हणावं लागेल। अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।